हाय, मी संजना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण खारीक खोबरं आणि डिंक यापासून एकदम पौष्टिक असा लाडू बनवणार आहोत। करायला अतिशय सोपा आहे। बऱ्याच वेळेला काय होतं की मिश्रण थोडं कोरडं बनतं, त्याच्यामुळे लाडू वळले जात नाहीत किंवा त्याला बाइंडिंग व्यवस्थित येत नाही। पण या रेसिपीमध्ये मी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे। याच पद्धतीने तुम्ही लाडू बनवून बघा, खूप मस्त होतात। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। हिवाळ्यामध्ये हे लाडू आवर्जून खावेत। तर तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। त्याच्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे आपल्याला। मी इथे अर्धी वाटी डिंक घेतलेला आहे। तो थोडा थोडा करून या तुपामध्ये आपल्याला तळून घ्यायचा आहे। एकदम घालायचं नाही, नाहीतर आपला डिंक फुलणार नाही। याच्यासाठी तुम्ही थोडीशी खोलगट कढई वापरले तरी खूप मस्त डिंक आपला तळून होईल। डिंक छान फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मस्त असा डिंक फुललेला आहे, पांढरा शुभ्र दिसतोय। हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच पद्धतीने सर्व डिंक तळून घ्यायचं आहे। आता राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला जे काही ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत ते ड्रायफ्रुट्स 2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर मी इथं पाव किलो सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। ते सुद्धा आपल्याला 2 मिनिटं याच कढईमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। थोडंसं कुरकुरीत झालं पाहिजे खोबरं, इथपर्यंत याला आपण भाजून घेऊया। खोबरं सुद्धा मस्त असं सोनेरी कलरमध्ये परतून झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण जे मगाशी डिंक तळून ठेवलं होतं त्याला असं एखाद्या भांड्याने थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे। मी 300 ग्रॅम खारीक अशी बारीक कट करून घेतलेली आहे। ते आता थोडं थोडं करून मिक्सरला लावायचं आहे। तुम्ही याऐवजी बाजारामध्ये तयार जी खारकेची पावडर मिळते ती सुद्धा यूज केली तरी काही हरकत नाही। खारकेची पावडर करून तयार आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून ठेवलेले खोबरं बारीक करून घ्यायचं आहे। आणि आता सर्व जिन्नस एकत्र करून घेऊयात। आधी खारकेची पूड घेतलेली आहे, बारीक केलेले खोबरं, त्याच्यानंतर क्रश केलेले डिंक, ड्रायफ्रुट्स बारीक केलेले। आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। त्या कढईमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि 500 ग्रॅम गूळ घेतलेला आहे मी इथे कट करून, ते सुद्धा घालायचं आहे। आता 2 चमचे तूप घालणार आहे मी याच्यामध्ये। हा गूळ फक्त आपल्याला विरघळून घ्यायचा आहे, पाक बनवायची अजिबात गरज नाही। तूप घातल्यामुळे लाडू मस्त असं मऊसूत तयार होतात। जरूर घाला। आणि आपण जे 2 चमचे पाणी घातलं याच्यामुळे गूळ करपल्यासारखा लागणार नाही, त्याच्यामुळे थोडंसं पाणी नक्की घाला। गूळ आता विरघळायला लागलेला आहे। याचा पाक अजिबात करायची गरज नाही। आता याच्यामध्ये परत 2 चमचे तूप घालायचं आहे। तुपामुळे लाडवाला एकदम मस्त अशी टेस्ट येते। आता अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे मिश्रण सगळं बनवून ठेवलं होतं ड्रायफ्रुट्स खारीक खोबऱ्याचं ते घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये। गॅस बंद करायचा आता आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात।
हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। आता याचे लाडू वळायचे आहेत। बघू शकता मस्त तूप घातल्यामुळे याला बाइंडिंग मस्त येतं। गुळाचं वगैरे प्रमाण एकदम योग्य झालेलं आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही। हिवाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की करून बघा, खूप पौष्टिक रेसिपी आहे। या पद्धतीने डिंक खारीक खोबऱ्याचे लाडू तुम्ही यावेळी नक्की बनवा। रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। काही सजेशन असेल किंवा तुम्हाला कोणती एक वेगळी रेसिपी बघायची असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा। बाय।